तर काल नवी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या विविध मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि त्यानुसार आगामी मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असेल असा सवाल निर्माण झालाय। एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार आगामी मंत्रिमंडळामध्ये भाजपचे 20 मंत्री दिसण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेचे 12 ते 13 आणि राष्ट्रवादीचे 9 ते 10 मंत्री दिसतील असाही अंदाज आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, शक्यतांचा हा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला आपल्या समोर आहे। भाजपला 20, शिंदे सेनेला 12 ते 13 तर राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपद मिळू शकतात। काय नेमकी माहिती मिळते आहे? हा जो फॉर्म्युला आहे हाच फॉर्म्युला पुढे आपल्याला पाहता येण्याची शक्यता आहे, कारण की भाजपाच्या जागा सर्वाधिक आहेत, त्यामुळे सर्वाधिक मंत्रिपद भाजपाला निश्चित असणार आहेत आणि या मंत्रिपदाची संख्या ही 20 असेल। त्याचबरोबर शिवसेनेला 12 ते 13 किंवा 11 अशा पद्धतीची मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिवाय राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपद मिळण्याची देखील शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। मात्र असं जरी असलं तरी ज्यावेळेस शपथविधी होईल, जो अंदाज सांगितला जातोय की 2 तारखेला शपथविधी या ठिकाणी वानखेडे स्टेडियमच्या जवळ जे दुसरं स्टेडियम आहे त्या ठिकाणी घेण्यात येईल अशा प्रकारची माहिती आहे। त्यावेळी मात्र किती मंत्र्यांनी शपथ घ्यायची हा जो निर्णय तो त्या पक्षाने घ्यायचा, कारण की जेवढे मंत्रिपद आहेत त्यापेक्षा प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे आणि त्यामुळे सगळीच मंत्रिपद पहिल्या शपथविधीमध्ये भरली जाणार नाहीत आणि त्यात काही मागे ठेवण्यात येतील। ते किती ठेवायचे हा त्या पक्षाला सोपवण्यात आला असल्याची देखील माहिती आहे। मात्र हा जो फॉर्म्युला आहे तो अमित शहा यांच्या बैठकीमध्ये यावरती शिक्कामोर्तब झाल्याची देखील एबीपी माझाला माहिती आहे। अमोल, निश्चित अपडेट घेत राहू। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।